पावलं थांबतील. चला पुढचं वाक्य वापरतो. इथं बसणारे माझ्या माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, तायडी वगैरे सगळ्या, दिद्या, माझ्या मावश्या सगळ्या, ज्या दिवशी प्रत्येक घरातली सून, ऐका, अरे चोखोबरायांच्या पत्नीने त्यांच्या सासरा रानोबा चोखोबरायचे असणारे का धुवून देत नव्हते, त्यांचे असणारे हे उतार वयामध्ये, आणि ते शरीराला म्हणायचे आता धोका देऊ नको. आणि ज्या दिवशी धोका दिला त्या दिवशी लेकाने असं पाटकुळी घेतलं आणि बापाचं असणाऱ्या घाण झालेल्या अंगावरती पाणी पण कसं टाकायचं, आणि तो बायकोला म्हणायला लागला तू टाकाय येऊ नको. तिने काय सांगितलं, माझे आईबाप मेले धनी, मी सासरा म्हणून नाही पण मला त्यांची लेक म्हणून त्यांची सेवा करू द्या. बस वाक्य घ्या. ज्या दिवशी प्रत्येक घरातली सून सासू सासरे हे माझे सासू सासरे नसून आई वडिलेचे, त्या दिवशी भारतातल्या सगळ्या वृद्धाश्रमाला टाळे लागलेले असतील, लक्षात राहू द्या. आणि गर्वाने असणाऱ्या सगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या होतील. तोपर्यंत नाही, दुश्वास सोडा, इमानदारीने वागा. इलेक्शनला घेतलेले पैसे उद्याच्या उद्या काल्यापर्यंत स्थानिक नाथाच्या पेटीत आणून टाका. आणि जर तुम्ही नाही टाकले तर तुमचं बघा सोपच नाही. माझ्याकडे 20 माणसं आहेत, एका जोडीदाराने 20 लोकांचे पैसे ढाब्यावर जाऊन खायचा, बिल पाठवायचा, तो उभा होता त्यांना, आणि मी खरं बोलून जाणार आहे. मला कीर्तनाला बोलवा, नाही तर बोलू नका. हनुमान जयंतीपर्यंत आवाज टेकवायचा आहे आणि त्याच्या पुढे लई कार्यक्रम आहे. पण माझ्या जेवणातलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. मी आता वेगळा वागणार आहे पण खरं बोलत जाणार आहे. मला काही कोणाच्या खोटारड्याच्या घरी दारात जायचं नाही. हा ध्यानात धरा. मतदान, दान हा शब्द फोडायचा, तरच आदेश म्हणायचं. हा सोपं नाही. आणि तुम्हाला आदेशाची कृपा व्हायची असेल ना तर काय तुम्हाला 1000-2000 रुपये घेतले असतील. एक जण 20 माणसं घेऊन जायचा, सारखा खायला घेऊन जायचं आणि बिल पाठवायचं उमेदवाराकडे. राजकारणी लोकांना मी कधी नाव ठेवणार नाही. काय काय म्हणतात, महाराज लक्ष्मी समोरून आली आणि मग घ्यावा नाही का. अरे तो हात पसरला त्याला भिकारी म्हणतात ना. येणारा पांडुरंग आहे तो माझ्या संतांनी घेतलं नाही. हात पसरी जिने धिक त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड टेंगणे. आणि जो हात पसरवतो ना त्याला धिक्कार असतो त्याचा म्हणजे. कोणी काही देऊ, माझ्या छत्रपती शिवरायांचा मंत्र आहे, लाचारीची पुरणपोळी खाण्यापेक्षा स्वाभिमानाने कष्टाने कमवलेली इमानदारीची शिळी भाकरी खा आणि अभिमानाने जगा. माझा पांडुरंग खालीत ना तुमच्या कृपा. आणि त्याचं काय झालं माहितीये का,